आता IPL संपली आहे. तर IPL नंतर भारताची पुढील मालिका कोणासोबत त्याचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. तर ती मालिका कोणासोबत आणि सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आताच IPL संपलेलं आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 18 वर्षानंतर IPLचा किताब जिंकलेला आहे. तर IPL संपल्यानंतर 20 जून रोजी भारतीय टीम इंग्लंडला रवाना होणार आहे. यामध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून रिटायर झालेले आहेत. त्यामुळे शुभमन गिल आणि ऋषभ पंत, शुभमन गिलला नवीन कर्णधार देण्यात आलेला आहे आणि ऋषभ पंत हा नवीन वाईस कॅप्टन झालेला आहे. तर या सिरीजमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. यामध्ये साई सुदर्शन, प्रसिद्ध कृष्णा यासारखे नवीन खेळाडू असणार आहेत. तर आपण पाहूया कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक. तर पहिला कसोटी सामना 20 जून ते 24 जून या दरम्यान खेळवला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 2 जुलै ते 7 जुलै या दरम्यान खेळवला जाणार आहे. तर तिसरा कसोटी सामना 10 जुलै ते 14 जुलै या दरम्यान खेळवला जाणार आहे. तर चौथा कसोटी सामना 23 जुलै ते 27 जुलै या दरम्यान खेळवला जाणार आहे. आणि पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 31 जुलै ते 5 ऑगस्ट या दरम्यान खेळवला जाणार आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? शुभमन गिल आणि त्याची टीम ही नवीन टीम आहे. यामध्ये साई सुदर्शन यासारखे युवा खेळाडू निवडलेले आहेत. तर शुभमन गिल आणि त्याची टीम इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडचा पराभव करेल का? आपणास काय वाटते? आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.